नमस्कार. आज आपण जेनझी बद्दल बोलणार आहोत, पण थोडं वेगळ्या अँगलने, ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून. आजकाल एक गोष्ट सगळ्यांना जाणवते, जेनझी खूप फास्ट आहे. ते पटकन डिसिजन्स घेतात. जॉब चेंज, करिअर शिफ्ट, रिलेशनशिप क्लॅरिटी. ते जास्त वेळ अडकून राहत नाही. आता प्रश्न असा आहे, हे फक्त माइंडसेट आहे की यामागे काही डीपर पॅटर्न आहे? ज्योतिष सांगतं, प्रत्येक पिढीवर काही विशिष्ट ग्रहांचा प्रभाव असतो. जेनझीच्या कुंडल्या पाहिल्या तर मंगळ, राहू आणि वायू तत्व यांचा खूप प्रभाव दिसतो आणि हा प्रभाव खूप स्ट्रॉंग दिसतो. मंगळ म्हणजे कृती करण्याची धाडस, जलद निर्णय घेणे, धाडस दाखवणे. राहू म्हणजे वेगळा विचार करणे, नवीन मार्ग शोधणं, नियम मोडण्याची हिंमत. आणि वायू तत्व म्हणजे सतत बदल, हालचाल, परिस्थितीनुसार स्वतःला ॲडजस्ट करण्याची क्षमता. म्हणून ही जनरेशन स्टॅटिक नाही, ही डायनामिक आहे. पण इथे एक इम्पॉर्टंट ट्विस्ट आहे. जर शनी स्ट्रॉंग असेल तर हा स्पीड डिसिप्लिनमध्ये कन्वर्ट होतो, पण शनी वीक असेल तर त्या स्पीडमुळे इन्स्टेबिलिटी येते. जर चंद्र स्ट्रॉंग असेल तर इमोशनल क्लॅरिटी मिळते, पण चंद्र वीक असेल तर डिसिजन्स इमोशनल रिॲक्शनमधून येतात. म्हणून ज्योतिष आपल्याला एक सिम्पल फॉर्म्युला देतं, ॲक्शन प्लस डिरेक्शन प्लस स्टेबिलिटी इज इक्वल टू राईट डिसिजन्स. जर ॲक्शन आहे पण डिरेक्शन नाही तर व्यक्ती सतत बदल करत राहते. जर डिरेक्शन आहे पण इमोशनल स्टेबिलिटी नाही तर कन्फ्युजन वाढतं. म्हणून मुद्दा असा नाही की जेनझी चुकीची आहे, मुद्दा असा आहे की एनर्जी बॅलन्स कसा आहे. ही जनरेशन फास्ट आहे, अवेअर आहे आणि योग्य दिशा मिळाली तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी करू शकते. ज्योतिष आपल्याला कंट्रोल देत नाही पण क्लॅरिटी नक्की देतं. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही डिसिजन्स घ्याल तेव्हा थोडा पॉज घ्या, स्वतःला विचारा, हा डिसिजन कॉन्शियस आहे का की फक्त रिॲक्शन आहे. कारण जेव्हा आपण ग्रहांची एनर्जी कॉन्शियसली वापरतो तेव्हा आपण लाईफ रिॲक्ट करत नाही, आपण लाईफ डिझाईन करतो. धन्यवाद.